ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा. आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. वासिंद पोलीस स्टेशनच्या वतीनं पोलीस पाटील यांचा सन्मान. भारत देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वासिंद व वासिंद परिसरातील विविध गावातील पोलीस पाटील यांचा वासिंद पोलीस स्टेशनच्या वतीनं प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यात तसेच महसूल गोळा करण्यात सहभाग असतो. तसेच लोकसभा निवडणुकीत उत्तम कर्तव्य पार पाडल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशानं वासिंद पोलीस स्टेशनच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाकरता विविध गावचे पोलीस पाटील उपस्थित होते. जवळपास 19 पोलीस पाटलांचा पोलिसांच्या शुभ हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. अशाच प्रकारचे राबवण्यात येतील अशा प्रकारचा कार्यक्रम प्रथमच राबवण्यात येतोय असं वासिंद पोलीस स्टेशनचे हर्षवर्धन बारवे यांनी सांगितलंय. या कार्यक्रमाकरता सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश बोलके, वरठा व वांगडे तसेच शांतता व नियोजन कमिटी ठाणे, जिल्हा सदस्य कामगार नेते डॉक्टर मनोहर सासे, पत्रकार रामचंद्र जोशी आदी मंडळी उपस्थित होते. पोलीस स्टेशनने हा कार्यक्रम प्रथमच उत्तमरित्या राबवल्याबद्दल कामगार नेते डॉक्टर मनोहर सासे यांनी तर पोलीस पाटील यांच्या वतीनं रामदास राव यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वासिंद पोलीस स्टेशनचे गांजाळी, घुगे, ठाकरे व संपूर्ण कर्मचारी वर्ग यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निवेदक मुकेश दामोदर यांनी केलं. केव्हाही 24 तासामध्ये आम्ही केव्हाही जरी फोन केला किंवा काहीतरी अडचण असली तर बारवे साहेब रात्री 2 वाजता सुद्धा फोन उचलून आम्हाला मदत करत असतात. तसेच नेहमीच मार्गदर्शन आणि योग्य असे ते सन्मान देत असतात. बारवे साहेबांनी मला एक कमिटमेंट केलेली आहे. मी येत्या 2 दिवसामध्ये ती कमिटमेंट पूर्ण करेल. आणि अतिशय प्रेमळ आणि शांत स्वभावाचे बारवे साहेब यांनी प्रत्येकाला समजून, एखादा व्यक्ती जर गुन्हा केला असेल पण अशा व्यक्तींना त्यांनी चांगल्या पद्धतीने समजून सांगून त्याचा पुढे भविष्य चांगलं उज्ज्वल होईल अशा पद्धतीने ते एक आरोपी नसून अशा पद्धतीने त्या व्यक्तीला समजून सांगतात. पाटलांच्यासाठी कार्यक्रम आयोजित झाला नव्हता म्हणून मी प्रथमतः बारवे साहेबांना सर्व पोलीस पाटलांच्या वतीने धन्यवाद देतोय. आज आपण सर्वजण घर घर तिरंगा अतिशय आनंदानं 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपल्या पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटलांचं यथोचित असं प्रशस्तीपत्र देऊन, शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्याचा मनोदय आम्ही केला होता. अजूनही आम्हाला बरंच आमच्या मनामध्ये उपक्रम आहेत ते पूर्ण करायचे, पण आपल्या सर्वांचं सासे साहेबांसारखी, सरांसारखी, दामोदर सरांसारखी व्यक्तिमत्व असताना आम्हाला काही कमी पडणार नाही याची मला शाश्वती आहे. परत एकदा आपण सर्व पोलीस पाटील आलात. आपण केलेलं कार्य बहुमोल असं आहे. यापुढेही आपल्याकडनं अशाच पद्धतीनं चांगलं सहकार्य, चांगलं काम आणि आपल्या प्रत्येक गावामध्ये एक वेगळा ठसा उमटवण्याचं काम कराल. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांना असाल किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका असतील, यांना सुद्धा यापुढे सुद्धा आपलं सर्वांचं सहकार्य चांगल्या पद्धतीनं लाभेल अशी आशा व्यक्त करतो. सर्व पोलीस पाटलांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. सरांनी सांगितलं, आमचे बोलके साहेब आणि वरठा साहेब आणि पाटील मॅडम पण, म्हणजे आमच्या पोलीस स्टेशनचे माझा जवळपास सगळा उजवा हात, डावा हात सगळं काढून घेतलंय. आणि अशा परिस्थितीत मला आता एकट्याला आणि वांगडे साहेबांना पोलीस स्टेशन तर चालवायचं आहे.